धर्माबादमध्ये मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप केला जातोय। मंगल कार्यालयामध्ये शेकडो मतदारांना डांबून ठेवलेलं होतं। पैसे देण्याचा आमिष दाखवत त्यांना कोंडून ठेवल्याचा आरोप होतोय। नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप केला जातोय। पैसे देण्याचा आमिष त्यांना दाखवलेलं होतं आणि शेकडो मतदार आहेत त्यांना एका मंगल कार्यालयामध्ये कोंडून ठेवलेलं होतं असा आरोप होतोय। आज मतदार होतोय, मात्र नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबादमध्ये मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप केला जातोय। पैसे देण्याचं त्यांना आमिष दाखवलेलं होतं। शेकडो मतदार आहेत आणि त्यांना एका मंगल कार्यालयामध्ये कोंडून ठेवल्याचा प्रकार समोर आलेला आहे असा आरोप केला जातोय। आपण ही दृश्य पाहतोय। या मतदारांना या मंगल कार्यालयामध्ये डांबून ठेवलेलं होतं। यातले काही बाहेर सुद्धा पडत आहेत। पैशांचं आमिष त्यांना दाखवलेलं होतं आणि त्यांना तिथे आणलेलं होतं आणि त्या सगळ्यांनाच डांबून ठेवलेलं होतं असा आरोप होतोय। सतीश मोहिते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सतीश, नेमका हा काय प्रकार आहे? त्या मतदारांची, डांबून ठेवलेल्या मतदारांशी तुमचं बोलणं झालंय का? त्यांनी काय नेमकी माहिती दिली आहे? धर्माबाद नगर परिषदेतील हा प्रकार आहे। धर्माबाद मधील इनानी मंगल कार्यालयामध्ये सकाळपासून शेकडो मतदारांना, महिला आणि पुरुष मतदारांना अशा प्रकारे डांबून ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर इतर कार्यकर्त्यांना माहिती भेटल्यानंतर या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन या मतदारांची सुटका केली। मतदारांची सुटका केल्यानंतर शेकडो मतदार जे आहेत ते धावत असताना आपल्याला व्हिज्युअलमध्ये दिसत आहेत आणि सोबतच काही कार्यकर्ते जे आहेत एका भिंतीवरून भिंत ओलांडून उडी मारण्याचा प्रयत्न करत आहेत। या प्रयत्नामध्ये एक कार्यकर्ता जो आहे तो खाली कचऱ्याच्या मध्ये पडलेला सुद्धा दिसत आहे। हे जे कार्यकर्ते आहेत हे भाजपाचे कार्यकर्ते असल्याचं सांगितलं जात आहे। मतदारांनी स्पष्टपणे सांगितलं नसलं तरी आम्हाला सकाळपासून पैशांचा आमिष दाखवला आणि पैसे आम्ही देऊ आणि त्यानंतर तुम्ही मतदानाला जा असं सांगून आम्हाला डांबून ठेवण्यात आल्याचं एका महिलेनं सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे। सध्या तरी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे शेकडो मतदारांना इनानी मंगल कार्यालयात डांबून ठेवल्याचं दिसत आहे। या कार्यकर्त्यांसंदर्भात काही पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे का? त्या संदर्भात काही पावलं उचलण्यात आली आहेत का? नक्कीच आता हे प्रकार उघड झाल्यानंतर जे काही विरोधी पक्ष असतील ते नक्कीच पोलिसांमध्ये याची तक्रार देतील। हा अत्यंत गंभीर प्रकार खरंच आहे, कारण सकाळपासून अशा प्रकारे शेकडो मतदारांना एखाद्या मंगल कार्यालयात डांबून ठेवणं नक्कीच अत्यंत संतापजनक आहे आणि याची तक्रार आता इतर पक्षाकडून केली जाणार आहे आणि त्यानंतर या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होतो। कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते होते? भाजपाचा कार्यकर्ते असल्याचा आरोप होतोय, मात्र आता भाजपचे हे कार्यकर्ते आहेत का हे पोलीस तपासात निष्पन्न होईल आणि त्यानंतरच सर्व जे स्पष्टीकरण भेटणार आहे। अगदी, त्यामुळे पोलीस तपासात काय नेमकी खरी माहिती आहे ती समोर येईलच, पण तुर्तास हा प्रकार अतिशय गंभीर आहे, धक्कादायक आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।